हिरव्या मुगाची हिरवीच भाजी आज आपण करणार आहोत। त्या अगोदर गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी इथे पाव वाटी हिरवे मूग घेऊन कढईमध्ये मी ते भाजून घेणार आहे। छान असे आपले हिरवे मूग भाजले गेले की मी ते एका भांड्यात काढून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता आपले हिरवे मूग छान असे भाजले गेलेले आहेत। आता आपण ते पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर मूग शिजेल इतपत पाणी टाकून आपण त्याच्यामध्ये अर्धे टोमॅटोचे काप, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग टाकून एखाद मिनिट आपण हलवून घेऊया, जेणेकरून हे सर्व एकत्र मिक्स होईल। आणि त्यानंतर आपण कुकरला हे मूग लावून एक 4 शिट्ट्या घेणार आहोत। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवूनच आपण ह्या कुकरला शिट्ट्या काढून घेऊया। आता गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल न टाकता आपण अर्धा इंच आलं, 9-10 लसूण पाकळ्या, काही कढीपत्त्याची पाने। कढीपत्ता हा आरोग्यासाठी चांगला असतो, शिवाय केसांसाठी देखील, त्याच्यामुळे मी प्रत्येक भाजीत कढीपत्त्याचा वापर करते। आणि हिरव्या मिरचीचे काही काप, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। या भाजीसाठी मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे। सुक्या खोबऱ्याच्या कापामुळे ही भाजी खूपच टेस्टी होते, त्याच्यामुळे ही भाजी करताना सुक्या खोबऱ्याचे काप टाकायला विसरू नका। आपण एक 5 मिनिटं हे परतून घेऊया। त्याच्यामध्येच आता आपण कोथिंबीर टाकून एक 2 मिनिटं आपण हे छान असं परतून घेणार आहोत। आता मी इथे पाव चमचा जिरे टाकून घेणार आहे। जिरे जर मी सुरुवातीला टाकले असते तर ते करपले असते, म्हणून मी शेवट जिरे टाकून एक 2 मिनिटं हलवून घेणार आहे। आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून थंड करायला ठेवणार आहे। 5 मिनिटानंतर थंड झाल्यानंतर मी हे मिक्सरला पाणी न घालता वाटून घेणार आहे। सुरुवातीला पाणी न घालता आपण वाटायचे आणि नंतर पाणी घालून आपण छान असे बारीक हिरवे वाटण तयार करणार आहोत। तुम्ही पाहू शकता छान असे आपले हिरवे वाटण तयार झालेले आहे। आता आपला कुकर देखील थंड झालेला आहे। आता आपण शिजलेले हिरवे मूग काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता छान असे आपले मूग शिजले गेलेले आहे। आता ते मी रवीने थोडे हटून घेणार आहे। गॅसवर एक कढई ठेवून मी तेल तापायला ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये तयार केलेले हिरवे वाटण टाकून आपण तेल सुटेपर्यंत हे परतून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता छान असे आपले मसाल्याला तेल सुटलेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये शिजवलेली मूग टाकून घेऊया आणि एक 2 मिनिटं हलवून घेऊया। त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एखाद मिनिट हलवून आपण ह्या भाजीला छान 5 ते 7 मिनिटं उकळून घेणार आहोत, जेणेकरून हे मसाले छान असे मुगामध्ये मिक्स होतील आणि आपली भाजी देखील छान अशी चवदार होईल। तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या भाजीला उकळी आलेली आहे। अशा पद्धतीने आपली हिरव्या मुगाची हिरवी भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।